महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। बेल्हेनगरीतील मानाची काठी व पालखी कोरठणगडाकडे जाण्यासाठी सज्ज। प्रतिजेजुरी म्हणून ओळखले जाणारे मुक्काम पोस्ट पिंपळगाव रोठा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथील कोरठण खंडोबा मूळ मंदिराचे बांधकाम सन 1571 मध्ये बेल्हेकरांनी केले। तेव्हापासून बेल्हेगावची मानाची काठी व पालखी दरवर्षी कोरठणगडाकडे पौष पौर्णिमेला यात्रा उत्सवाच्या वेळी देवदर्शनासाठी जात असते। ही परंपरा अनेक वर्षांपासून अखंडित चालत आलेली आहे। सालाबाद प्रमाणे याही वर्षी बेल्हेगावची मानाची काठी व पालखी कोरठणगडाकडे जाण्यासाठी सज्ज झाली असून त्यानिमित्ताने पौष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी बेल्हेनगरीमध्ये मांडव डहाळे, त्यानंतर काठीला स्नान घालून हळद लावून मानाच्या काठीची सुवासिनी ओटीभरण करून काठीला चोळी व पताका घालून उभी केली। दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत श्री खंडेरायाचे जागरण गोंधळाचा कार्यक्रम संपन्न झाला। त्यानंतर सायंकाळी 5 वाजता तळी भंडार व महाआरती झाल्यानंतर भाविकांना आमटी भाकरीचा महाप्रसाद अन्नदान करण्यात आला। सायंकाळी 7 वाजता मानाच्या काठी व पालखीची सनई चौघड्याच्या गजरात नगर प्रदक्षिणा झाली। शुक्रवारी 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता बेल्हेनगरीकडून मानाच्या काठी व पालखीचे कोरठणगडाकडे प्रस्थान होणार असून त्या दिवशी मानाची काठी व पालखी गडावरतीच मुक्कामाला असते। शनिवारी 27 जानेवारी 2024 रोजी मानाच्या काठी व पालखीची कोरठणगडाला प्रदक्षिणा घालून भव्य मिरवणूक, महाआरती व शासकीय महापूजा होऊन मानाची काठी व पालखी देवदर्शन घेऊन पुन्हा बेल्हेनगरीकडे प्रस्थान होणार आहे। हा सोहळा अनेक वर्षांपासून चालत आलेला आहे। या यात्रा उत्साहात महाराष्ट्रातील 7 ते 8 लाख भाविक श्रद्धेने व भक्तिभावाने जागृत कोरठण खंडेरायाच्या दर्शन घेण्यासाठी येत असतात। यात्रेचे मुख्य आकर्षण बेल्हेगावची मानाची 125 फुटापेक्षा लांब उंच काठी देवदर्शन घेत असताना यात्रेतील संपूर्ण यात्रेकरूंचे लक्ष डोळ्यांचे पारणे फेडणारा तो आनंदी सोहळा पाहण्यासाठी लागलेले असते। हा आनंदी सोहळ्याचा लाभ लाखो भाविक मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने घेत असतात। बेल्हेगावच्या मानाच्या काठी व पालखीच्या यात्रेची उत्सुकता तरुणांना विशेष करून लागलेली असते। महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।